शाळा चांदोबा गुरुजींची चला मुलांनो आज पाहू शाळा चांदोबा गुरुजींची. नमस्कार. सायन्स किड्स क्लब सादर करीत आहे विज्ञान एकांकिका अंतराळवीर आम्ही अंतराळवीर आम्ही अंतराळवीर आम्ही. नमस्ते मुलांनो, तुम्ही मी काल दिलेला होमवर्क केला का? अरे खरंच की, मी तर काल तुम्हाला होमवर्क द्यायला विसरूनच गेले होते. मग तुम्ही सगळ्यांनी होमवर्क करायच्या वेळी काय केलं? टीचर, मी काल एक पुस्तक वाचलं की शर्मासिंग नावाचं. अरे वा. मी ना काल नॅशनल जिओग्राफीवर माहिती पाहिली आणि फुटबॉल मॅच पण पाहिली. जर काय मॅच होती हो. अरे वा, खूपच छान. टीचर, मी काल सोलार सिस्टीम मॉडेलचा एक प्रोजेक्ट बनवला. अरे वा, छान. अरे वा मिराया, तुला बागकामाची आणि संगीताची आवड दिसते. मस्त. अरे वा अक्षरा, तुला बुद्धिबळ खेळता येतं? मला शिकवशील? अगं अक्षरा, मला कधीच बुद्धिबळ खेळायला मिळालं नाही. मग कोण कोण असतं का बुद्धिबळाच्या खेळात? आणि टीचर, बुद्धिबळाचे खेळ 2 जण खेळतात. एकाचं सैन्य काळ्या रंगाचं असतं आणि दुसऱ्याचं पांढऱ्या रंगाचं. आणि टीचर, बुद्धिबळाच्या खेळात घोडा 2.5 घर जातो, हत्ती सरळ जातो आणि उलटा दिक्क जातो. आणि वजीर म्हणजे तुम्ही म्हणतात ना क्वीन. वजीर सरळ उजवीकडे डावीकडे कसाही आणि कितीही जण जाऊ शकतो. सुरुवातीला तर 2 घर जातात, नंतर मात्र 1च घर जाऊ शकतात. अरे वा मुलांना, तुम्हाला सगळ्यांना चांगली माहिती दिसते खेळाची आणि तुम्ही सगळ्यांनी सांगितली छान. नमस्ते सर. नमस्ते मुलांनो. नमस्ते मॅडम. तर मग मुलांनो, मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे, चालेल का? हो सर, चालेल. बरं मग मला सांगा, तुम्हाला मोठे होऊन कोण व्हायला आवडेल? सर, मला ना डॉक्टर व्हायचंय. माझी आई पण डॉक्टर आहे. माझ्याकडे खूप पेशंट येतील, मला त्यांना बरं करायला आवडेल. अरे वा मेरा, तुझेही स्वप्न खूप छान आहे. आणि पार्थ, विराया, तुम्हाला पण व्हायचं? टीचर, मला मोठं होऊन क्रिकेटपटू व्हायचंय, अगदी विराट कोहली सारखं. छान. बरं, मग तुला काय आवडतं, बॅटिंग का बॉलिंग? दोन्ही आवडतं मला. मला ऑलराऊंडर म्हणजेच अष्टपैलू खेळाडू व्हायचंय. अरे वा वा, तुला अष्टपैलू हा शब्द माहिती आहे, हे ऐकून खूप छान वाटले. आणि टीचर, मला अंतराळवीर बनायचंय. मला वेगळ्या वेगळ्या ग्रहांवर जायचंय. अरे वा मेरा, खूप छान स्वप्न आहे तुझं. तुला अंतराळवीर का व्हायचं आहे ते आम्हाला सांगशील का? सर, अंतराळवीर पृथ्वीच्या बाहेर कुठेही जाऊ शकतात. मला ग्रह तारे खूप आवडतात, म्हणून मी अंतराळवीर बनणार आहे. म्हणजे मला वेगळ्या वेगळ्या ग्रहांवर जायला भेटेल आणि तारे पण बघता येतील. अरे वा, खूप छान कल्पना आहे तुझी. कधी प्लॅनेटोरियम पाहिलं आहेस का? हो सर, मी खूप वेळा नेहरू प्लॅनेटोरियमला गेलो आहे. कधी कधी माझे आई बाबा मला एखाद्या अंधाऱ्या रात्री मला छान आकाश निरीक्षणासाठी घेऊन जातात. तिथे मी मस्त तारे बघतो. सर, मी आकाशगंगा पाहिली आहे. टीचर, मी सुद्धा आकाशगंगा पाहिली आहे. किती छान दिसते ना ती आकाशात. सर, आपली मुले किती नशीबवान आहेत ना. मुलांनो, याचा फायदा करून घ्या. मग मला कोणी सांगू शकेल का की अंतराळात प्रथम कोण गेले होते?
हो टीचर, रशियन अंतराळगिरी युरी गागारिन हे सन 1957 मध्ये सर्वात प्रथम वॉस्टॉक 1 या यानातून अंतराळात गेले होते. आणि सर, अमेरिकेचे 3 अंतराळवीर नील आर्मस्ट्रॉंग, एमिल ऑल्ड्रिन आणि मायकल कॉलिन्स हे अपोलो 11 या यानातून अंतराळात सहभागी झाले होते. हो, 20 जुलै 1969 या दिवशी ते तिघेही चंद्रावरती उतरले होते. ते तिथे काही काळ चाललेही होते. सर, मी बरी डॉक्युमेंटरी पाहिली आहे. मला सुद्धा चंद्रावरती जायचंय. तिथे जाऊन क्रिकेट खेळायचंय. बरं, क्रिकेट राहू दे, पण चंद्रावरती गेलेले अंतराळवीर तिथे चालले होते. मला सांग, अंतराळात गेल्यावर आपण चालू शकतो का? सर, अंतराळात गेल्यावर माणूस तरंगतो. अंतराळ म्हणजे पोकळी आहे. सर, कारण तिथे गुरुत्वाकर्षण नसते. सर, आपण पृथ्वीवर कितीही उंच उडी मारली तरी पण आपण वापस जमिनीलाच येतो, कारण तिथे गुरुत्वाकर्षण आहे. अरे वा, तुला खूप चांगली माहिती आहे. सर, माझे बाबा मला छोटे छोटे पुस्तकं आणून देतात. त्यातून मी वाचतो, अधूनमधून डॉक्युमेंटरीही पाहतो. सर, असे का, जर माझं वजन पृथ्वीवर 36 किलोग्राम असेल तर माझे वजन चंद्रावर फक्त 6 किलोग्राम असं का? कारण चंद्राचे गुरुत्वबल पृथ्वीच्या गुरुत्वबलाच्या 1/6 आहे आणि चंद्राचा आकार आणि चंद्राचे वजन हे पृथ्वीच्या आकारापेक्षा आणि वजनापेक्षा खूप कमी आहे. म्हणून चंद्राचे गुरुत्वबल पृथ्वीच्या गुरुत्वबलापेक्षा खूप कमी आहे. मग मला कोणी सांगू शकेल का की कोणते भारतीय अंतराळात गेले होते? हो टीचर, राकेश शर्मा हे अंतराळात गेलेले पहिले भारतीय होते. भारतीय वायुदलात विंग कमांडर असलेले राकेश शर्मा हे सोयुज T-11 या यानातून 2 फेब्रुवारी 1984 रोजी अंतराळात गेले होते. अरे वा, तुला ही चांगलीच माहिती आहे की राकेश शर्मा यांनी त्या दिवशी तेव्हाच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्याशी संपर्क साधला होता. ते म्हणाले की त्यांनी राकेश शर्मांना विचारले की अंतराळातून आपले घर कसं दिसतो. तनिषा, तू सांगू शकतेस? हो टीचर, मी सांगते. ते म्हणाले होते, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. अगदी छान तनिषा. टीचर, आणि कल्पना चावला पण अंतराळात गेले होते ना? हो, त्या अंतराळात गेलेल्या पहिल्या भारतीय महिला होत्या. हरियाणातील कर्नाल या गावी त्यांचा जन्म झाला होता. एरोनॉटिक्स इंजिनियर झाल्यावर त्या अमेरिकेत गेल्या. अमेरिकेत त्यांची कोलंबिया स्पेस शटल मोहिमेसाठी निवड झाली होती. पण 1 फेब्रुवारी 2003 मध्ये ते स्पेस शटल परत येत असताना अपघात होऊन त्यात कल्पना चावला व त्यांच्यासोबत 6 अंतराळवीर मृत्यू पावले होते. पण त्याच्यामुळेच कल्पना चावला अमर झाल्या. हो ना मुलांनो? हो टीचर. आपल्या सर्वांनाच कल्पना चावला व राकेश शर्मा यांचा अभिमान वाटतो. टीचर, मलाही अंतराळवीर व्हायचंय, एकदम कल्पना चावला मॅडम सारखं. आणि हा मुलांना, कराड येथील एक शिक्षक संजय पुजारी यांनी सन 2006 मध्ये कराडमध्ये कल्पना चावला विज्ञान केंद्राची स्थापना केली होती. या केंद्राच्या स्थापनेत कल्पना मॅडमच्या वडिलांनीही आर्थिक मदत दिली होती. कल्पना मॅडमच्या नावाने भारताने खूप उपग्रहही सोडले आहेत. आणि हो मुलांना, डॉक्टर जयंत नार्वेकर या पुण्याच्या शास्त्रज्ञांनी सुद्धा यावर खूप छान छान पुस्तके लिहिली आहेत. ती पुस्तके आपल्या शाळेच्या ग्रंथालयात उपलब्ध आहेत. ती पुस्तके तुम्ही नक्की वाचा मुलांना, खूप आवडतील तुम्हाला. आणि हो, आता तुमच्या सुदैवाने या विषयावर छान छान डॉक्युमेंटरी YouTube चॅनल्सवर किंवा डिस्कवरीवर, नॅशनल जिओग्राफिक अशा चॅनल्सवर सुद्धा उपलब्ध आहे. मग सर्वांना हवे असेल तर आपण आठवड्यातून एकदाही पाहत जाऊ. हो सर. हो चालेल. आपण याची सुरुवात विज्ञान दिनापासून म्हणजेच आजपासूनच करूया सर. सर, माझ्या बाबांनी मला एक छोटं प्लॅनेटोरियम आणून दिलं. त्याच्यावर रात्री झोपताना भिंतीवर पछातावर मला विविध तऱ्हेचे नक्षत्र दिसतात. ते बघता बघता मला कधी झोप लागते मला हेच समजत. अरे वा मुलांनो, तुम्ही सर्वच खूप छान स्वप्न पाहत आहात. तुमच्यातूनच उद्याच्या कल्पना आणि राकेश तयार होणार आहेत. पण त्यासाठी आता कार्टून्स कमी पाहून विविध प्रकारची पुस्तके वाचण्यात वेळ घालवावा लागेल. म्हणजे मग तुम्हाला अजून स्फूर्ती मिळेल. हो की मुलांनो? धन्यवाद टीचर, आम्ही नक्कीच असे करू. खूप मोठे व्हा आणि देशाचे नाव उज्ज्वल करा मुलांनो. मला खात्री आहे तुम्ही यशस्वी व्हाल.
आणि तुम्हीच भारताचे भविष्य आहात. डोळे उघडून बघा, डोळ्यांवर झापट लावू नका.